श्रावण महिना म्हणजे सणांचा, व्रतांचा आणि नटण्याचा काळ आणि साडी प्रेमींनी या महिन्यात एक तरी पैठणी नेसलीच पाहिजे। पण प्रश्न हा, कोणता रंग घालावा? चला तर बघूयात श्रावणात सगळ्यात जास्त शोभून दिसणारे पैठणीचे 5 खास रंग जे तुमच्या कपाटात असायलाच हवेत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिरवी पैठणी श्रावणाचा शुद्ध रंग। श्रावण आणि हिरवा रंग हे तर परंपरेचं प्रतीक। हिरव्या पैठणीवर जरीचा सोनेरी पदर असेल तर तो लूक एकदम मंत्रमुग्ध करतो। मंगळागौर, हरतालका, पोळा, कुठलाही सण असो, हिरवी पैठणी नेहमी शोभून दिसते। शोभेची नथ, गजरा आणि हिरव्या बांगड्यांबरोबर ही पैठणी परिपूर्ण वाटते। जांभळी पैठणी सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा मिलाफ। जांभळ्या रंगात एक वेगळीच उबदार भव्यता असते। शिवशक्ती आणि नटणं यांचा संगम जर कुठे दिसतो तर तो जांभळ्या पैठणीमध्ये। या रंगात जर पिवळी जरी आणि बुट्टे असतील तर साडीचं सौंदर्य दुप्पट होतं। श्रावणातील पारंपरिक कार्यक्रमांसाठी उत्तम निवड। पिवळी पैठणी आनंदाचा प्रकाश। पिवळा रंग म्हणजे आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण। श्रावणातील शुक्रवार आणि उपवासाच्या दिवशी पिवळी पैठणी नेसल्यावर चेहरा उजळून निघतो। साधं ज्वेलरी आणि फुलांचा गजरा पुरेसा असतो यावर नखरे लूक तयार व्हायला। केशरी पैठणी तेजाचा लूक। केशरी रंग श्रावणात सण आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो। या रंगातील पैठणीवर मोराची डिझाईन किंवा लालसर बॉर्डर असेल तर लूक अजूनच उठून दिसतो। विशेषतः गुरुवारी घालायची ही पैठणी शुभतेचं प्रतीक आहे। गुलाबी पैठणी सौम्य आणि नाजूक लूकसाठी। जर तुम्हाला सौम्य, शांत आणि स्टायलिश लूक हवा असेल तर गुलाबी पैठणी बेस्ट। श्रावणात सकाळच्या पूजेसाठी हा रंग परफेक्ट आहे। फुलांची बुटी, मोत्याच्या ॲक्सेसरीज आणि छोटासा गजरा एवढं पुरेसं असतं। तर अशा या 5 रंगांपैकी एक तरी रंग तुमच्याकडे असायलाच हवा। हिरवा, जांभळा, पिवळा, केशरी की गुलाबी, तुमचा आवडता रंग कोणता? तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।